तो दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही फेक करन्सी संदर्भात काही आरोपी अटक केलेली आहे आणि इथं हा सर्व मुद्दा काय आहे, कशा प्रकारे कारवाई सुरू आहे, काय सांगा? दौंड पोलीस स्टेशनला दिनांक 16/7/2026 या दिवशी पहाटे 2 वाजण्याच्या आसपास काही लोकांनी जे कॅश डिपॉझिट मशीन असते, ॲक्सिस बँकेचं कॅश डिपॉझिट मशीन आहे, त्याच्यामध्ये या पद्धतीच्या नोटा डिपॉझिट केल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर ॲक्सिस बँकेचे मॅनेजर महेश माने यांनी या गोष्टीचा कॉग्निझन्स घेऊन त्याचा व्यवस्थित सीझर मेमो बनवून त्या नोटा ह्या फेक इंडियन करन्सी नोट आहेत, FICN आहेत हे करून त्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला 499/2026 कलम 179-80 BNS याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे फॉर पजेसिंग अँड युजिंग फेक इंडियन करन्सी नोट. तर या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करताना 5 आरोपी आम्ही त्या अनुषंगानं जे डिपॉझिट करण्यासाठी आलेले व्यक्ती असतील किंवा त्याच्या अनुषंगानं त्यांच्याशी संपर्कात असणारे जे व्यक्ती आहेत, असे 5 आरोपी दौंड पोलिसांनी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे फेक इंडियन करन्सी कुठं बनवली जाते किंवा त्यांचे सप्लाय कुठं आहे, त्यांचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस काय आहेत, तर या सगळ्या गोष्टीचा तपास करून त्याचबरोबर या नोटांच्या अनुषंगानं त्यांचा फॉरेन्सिक स्टडी हा प्रेस जी आहे आपली नाशिकची किंवा FSLच्या माध्यमातून आपण तोही त्याचं एक्झामिनेशन करून घेतोय आणि त्या अनुषंगानं पुढची जी कारवाई आहे ती चालू आहे. लवकरच याच्यामध्ये जे मूळ किंवा मेन कल्प्रिट आहेत तर ते पकडून आपण याच्यामध्ये मला असं वाटतं की एक चांगली कारवाई होईल.